30 जानेवारीला मुंबईचा महापौर होणार, सूत्रांची माहिती. भाजपच्या मोठ्या नेत्याची अनौपचारिक गप्पांमध्ये ही माहिती. मुंबईच्या महापौर पदासाठी दिल्लीत खलबतं. राज्यातील भाजप आणि शिंदे सेनेच्या नेत्यांची दिल्लीमध्ये बैठक. शिंदे सेनेतून राहुल शेवाळे, श्रीकांत शिंदे आणि श्रीरंग बारणे यांची भाजपच्या अमित साटम, आशिष शेलार यांच्यासोबत झाली चर्चा. शिंदेच्या शिवसेनेमुळे मुंबईमध्ये भाजपचं नुकसान. शिंदेंनी जास्त जागा लढल्या, त्यामुळे युतीच्या स्ट्राईक रेटवर परिणाम झाला. केंद्रीय नेतृत्वाकडे राज्यातील भाजप नेत्यांची भूमिका. शिंदेंच्या हॉटेल पॉलिटिक्सवरही नाराजी, सूत्रांची माहिती. शिंदेंच्या मुंबईमधील 11 नगरसेवकांचा हजारांपेक्षा कमी मतांनी पराभव. मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदेंनी स्ट्राईक रेट कमी असल्याचा आणि शिंदेंच्या सेनेमुळे नुकसान झाल्याचा भाजपनं दावा केल्याची चर्चा. चर्चांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून थेट आकडेवारी करण्यात आली सादर. भाजपच्या स्थानिक नेत्यांमुळे पराभव. शिंदे सेनेचे उमेदवार समाधान सरवणकर यांच्याकडून पराभवाचं खापर भाजपच्या स्थानिक नेत्यांवर. समाधान सरवणकर यांच्या आरोपांनंतर भाजप पदाधिकाऱ्यांच्या फेसबुक पोस्ट. माहीममध्ये भाजपची मतं मिळाली म्हणून दुसऱ्या क्रमांकावर राहिली. भाजपची मतं मिळाली नसती तर चौथ्या क्रमांकावरती गेला असता. माहीममधील भाजप पदाधिकारी अक्षता तेंडुलकर आणि जितेंद्र राऊत यांची फेसबुक पोस्ट. शिंदे सेनेचे नगरसेवक गेल्या 4 दिवसांपासून हॉटेलमध्ये असल्यानं अमित ठाकरे यांची टीका. जनतेने निवडून दिलेले नगरसेवक 5 स्टार हॉटेलमध्ये आनंदानं राहतायत, कैद आहेत. सामान्य नागरिकांनी केलेल्या मतदानाचा अपमान हा नाही का? अमित ठाकरे यांच्याकडून ट्विट करत हा सवाल उपस्थित. वैजापूर जिल्हा परिषदेच्या जागांसंदर्भात शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती नको. भाजप कार्यकर्त्यांचा मंत्री अतुल सावेंच्या गाडीला घेराव. भाजपला फक्त 3 जागा मिळाल्या, त्यामुळे नाराजी. छत्रपती संभाजीनगरातील सोयगाव सिल्लोडमध्ये जिल्हा परिषद स्वतंत्र लढवणार. अब्दुल सत्तार यांच्याकडून ही घोषणा. सोयगाव सिल्लोडमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सत्तारांचा एकला चलूचा नारा. फडणवीस, शिंदे आणि बावनकुळेंमधील 2 दिवस बैठकांनंतर छत्रपती संभाजीनगरात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजप आणि सेनेत युतीचा निर्णय. भाजप 27 जागांवर लढणार तर 11 ठिकाणी सिल्लोडमध्ये मैत्रीपूर्ण लढत. एकूण 52 जागांवरती युती. मंत्री अतुल सावे यांची माहिती. छत्रपती संभाजीनगरात आमचं जागा वाटप सुरू. अंबादास दानवे यांचं जागा वाटपाच्या अनुषंगानं वक्तव्य. जिल्हा परिषदेसाठी ठाकरेंची सेना, काँग्रेस आणि वंचितमध्ये चर्चा सुरू. पुण्याच्या भोरबेल्ला मुळशीमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी स्वबळावर लढण्याची शक्यता. ही सूत्रांची माहिती. तर भाजपच्या संग्राम थोपटेंविरोधात सर्व झेडपे आणि पंचायत समिती निवडून आणण्याच्या देखील सूचना. महाराष्ट्रात मोठी राजकीय घडामोड घडणार तर येत्या आठवड्यामध्ये भाजपाचं अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा गेम करेल. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांचा दावा. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात आज अंतिम सुनावणी. खंडपीठ सलग 2 दिवस अंतिम युक्तिवाद ऐकून घेणार. राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस. 27 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येतील तर 5 फेब्रुवारीला मतदान आणि 7 फेब्रुवारीला मतमोजणी. जिल्हा परिषदांबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीबाबत कोर्ट काय निर्णय देतो याकडे लक्ष. शरद पवार गटाचे नेते हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता पाटील घड्याळ चिन्हावरती जिल्हा परिषद निवडणूक लढवणार. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषदेची उमेदवारी भरणार. हर्षवर्धन पाटलांचे राजकीय विरोधक असलेले मंत्री दत्तात्रय भरणे अंकिता पाटील यांच्या प्रचारात उतरणार का याकडे लक्ष. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या बहिणी उतरल्या झडपी निवडणुकीमध्ये. जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल. तर निंबबळी गटातून पडळकरांच्या बहिणी माधवी पडळकर यांनी अर्ज भरला. मंत्री दत्ता भरणे यांचा मुलगा पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता. बोरा गणातून श्रीराज भरणे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा अंदाज. श्रीराज भरणे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता. सर्वसामान्य शिवसैनिक घड्याळाला कधीही मतदान करणार नाही. रायगड जिल्हा परिषदेत ठाकरे गटाची राष्ट्रवादीसोबत युती झाली, त्यामुळे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांची ही टीका. कितीही आघाड्या झाले तरी शिवसेना, भाजप आणि आरपीआयची महायुतीच भगवा फडकवणार, थोरवेंचं हे विधान. काँग्रेस पक्षाच्या तक्रारीमुळे लाडक्या बहिणींना निधी मिळण्यास उशीर. परिणय फुके यांची काँग्रेसवर टीका. शिरूरमध्ये गळ्यात खेळ्याचा पट्टा तर कांद्याची माळ घालून पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल. बिबट्याची दहशत, कांदा बाजारातील घसरलेले दर आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी हा आंदोलनाचा प्रकार. उमेदवाराची प्रतिक्रिया. कल्याण डोंबिवली या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेतील 11 पैकी 7 नगरसेवकांचा गट स्थापनेसाठी पत्र. 4 नॉट रिचेबल नगरसेवकांवर कारवाई करणार. शिंदेंच्या शिवसेनेसोबत संपर्कात असल्याची माहिती.
आम्हाला फोडाफोडीची गरज नाही, स्वतःहून दिलेला पाठिंबा घेऊ नये का? मंत्री प्रताप सरनाईकांचा सवाल. कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेने फोडाफोडी केल्याच्या आरोपावरून प्रताप सरनाईक यांची टीका. केडीएमसीमधील ठाकरेंच्या नगरसेवकांच्या बैठकीला मधुर म्हात्रे, कीर्ती ढोणे गैरहजर नगरसेवकांना 24 तासांमध्ये समोर येण्याच्या सूचना, अन्यथा अपात्रतेच्या कारवाईचा इशारा. मीरा भाईंदरचा महापौर मराठीच असावा, मनसेकडून नरेंद्र मेहता यांना पत्र. मराठी महापौर न झाल्यास आंदोलन करण्याचा दिला इशारा. विकासाच्या कामात मनसे नेहमी साथ देईल, पण महापौर हा मराठीच असावा, अविनाश जाधव यांची मागणी. मुनगंटीवारांचं विधान अफवा, काँग्रेसचे नगरसेवक सुरक्षित. चंद्रपूरमध्ये काँग्रेस नगरसेवकांचा एक गट संपर्कात, मुनगंटीवारांनी केलेलं वक्तव्य. चंद्रपूरमध्ये काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर. वडेट्टीवारांनी विजय रॅलीतून काही नगरसेवकांना नेलं, तर सुरुवात वडेट्टीवारांनी केली. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडून नाराजी. ठाकरेंच्या शिवसेनेशिवाय चंद्रपूरमध्ये कुणाचाच महापौर बसणार नाही, राऊतांचा दावा. भाजप की काँग्रेस यावर उद्धव ठाकरे निर्णय घेतील, राऊतांची प्रतिक्रिया. ठाकरेंनी चंद्रपूरमध्ये सोबत यावं म्हणून चर्चा सुरू, वडेट्टीवारांची माहिती. पराभवानंतर शिंदेच्या शिवसेनेच्या नाना भानगिरेंचा कोर्टात जाण्याचा इशारा. हडपसरबद्दल काही लोकांनी षडयंत्र रचल्याचा भानगिरेंचा आरोप. सोशल मीडियावर पोस्ट करत व्यक्त केली भूमिका. इकडे कोल्हापूरमध्ये नवनिर्वाचित नगरसेवकांचा काँग्रेसकडून सत्कार. काँग्रेस आमदार सतेज पाटील आणि खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते नगरसेवकांचा सत्कार. पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादींची विशेष रणनीती. गट आणि गणानुसार चिन्हाचं वाटप केलं जाणार. अनेक ठिकाणी घड्याळाविरुद्ध तुतारी असं चित्र. संग्राम थोपटे भाजपमध्ये आल्यानंतर त्यांच्या कारखान्याला अजित पवार यांनी मदत केलेली नाही. भाजप नेते चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांवर आरोप. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी कारखान्याला 500 कोटींचा निधी देण्याचं आश्वासन दिल्याचं वक्तव्य. 27 जानेवारीला बँकांचा एक दिवसीय देशव्यापी संप. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनकडून निर्णायक लढ्याची घोषणा, तर बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी 5 दिवसांच्या आठवड्याची मागणी. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती 19 दिवसांमध्ये 1 लाख प्रवाशांचा टप्पा पार. आतापर्यंत विमानतळावरून 734 विमानांचं टेक ऑफ आणि लँडिंग. विना तिकीट प्रवास करणाऱ्या 5,800 प्रवाशांवर मध्य रेल्वेची कारवाई, तर 12 तासाच्या विशेष मोहिमेमध्ये 5,000 प्रवाशांवर कारवाई. मुंबई लोकलचं वेळापत्रक सुधारण्यासाठी आता 2 एक्सप्रेसला एलटीटीमध्ये थांबा मंजूर. सीएसएमटी या ठिकाणी थांबणाऱ्या 2 एक्सप्रेसला एलटीटीहून सोडण्याचा प्रस्ताव. या निर्णयामुळे गर्दीच्या वेळी लोकलसाठी ट्रॅक असणार उपलब्ध. एमपीएड आणि एमएड पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सीईटी नोंदणीला 10 फेब्रुवारीपर्यंत मुभा. यापूर्वी ही नोंदणी 12 जानेवारीपर्यंत होती, तर एमपीएडसाठी 24 मार्च, तर प्रात्यक्षिक परीक्षा 25 मार्चला होणार. खासदार संदीपान भुमरे यांच्या कार्यालयावर शेकडो ई पेन्शनधारकांचे उपवास आंदोलन. ई पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी. बीडच्या गेवराईमधल्या बाग पिंपळगावमध्ये धनगर बांधवांना पोलिसांनी अडवलं. धनगर नेते दीपक बोराडेंच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी धनगर बांधव मुंबईच्या दिशेने निघालेले. धुळ्यात पेन्शनधारकांचा एल्गार. खासदार शोभा बच्छाव यांच्या घराबाहेर धरणे आंदोलन. अनेक प्रलंबित मागण्यांसाठी वयोवृद्ध पेन्शनधारक रस्त्यावर. मुंबईमधल्या माहीमच्या कापड बाजारामध्ये केमिस्टवरती बंदूक रोखण्याचा प्रकार, तर बंदूक रोखणारा आरोपी सौरभ सिंहला पोलिसांकडून अटक. पूर्व वैमनस्यातून बंदूक रोखल्याचे निष्पन्न. आरोपीकडील एअरगन ताब्यात. गडचिरोली या ठिकाणच्या अहेरी तालुक्यामध्ये दिना नदीमध्ये कार कोसळली. 2 जणांचा मृत्यू झाला. हत्या झालेल्या काकांच्या अंत्यविधीवरून परतताना कुटुंबावर घाला. कारमधील अन्य 3 जणांची प्रकृती मात्र गंभीर. दाओस या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा डंका. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये पहिल्याच दिवशी 14 लाख कोटींचे करार. महाराष्ट्रात रेकॉर्ड ब्रेक गुंतवणुकीसाठी आता विविध कंपन्यांसोबत करार झाले. उद्योजक भरत गीते यांच्याकडून जागतिक आर्थिक परिषदेमध्ये गेल्या वर्षी 500 कोटी रुपयांच्या सामंजस्य कराराची अवघ्या 1 वर्षात यशस्वी अंमलबजावणी, तर भरत गीते यांच्यासारख्या मराठी उद्योजकांचा मला अभिमान. दाओसमधील जागतिक आर्थिक परिषदेत मुख्यमंत्री फडणवीसांचे गौरवोद्गार. गेल्या वेळी 15 लाख कोटींचे एमओयू झाले, आता त्यापेक्षा जास्त करू. दाओस दौऱ्यावर असलेल्या मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. इंडिगो एअरलाइन्सची विमान उड्डाणं पुन्हा रद्द होण्याची शक्यता. फेब्रुवारी महिन्यामध्ये ही समस्या जाणवणार. इंडिगो एअरलाइन्स समोर मनुष्यबळ आणि वेळापत्रक व्यवस्थापनाच्या अडचणी.